जय शिवराय मित्रांनो. मित्रांनो, राज्यातील शेतकरी ज्या क्षणाची ज्या घोषणेची वाट पाहत होती ती घोषणा आज अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये करण्यात आलेली आहे. राज्यातील थकीत असलेल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि नियमित शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान हे आजच्या या बजेटमध्ये जाहीर करण्यात आलेलं आहे. मित्रांनो, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना या नावानं कर्जमाफी योजना जाहीर करण्यात आलेली आहे, ज्याच्या अंतर्गत राज्यातील सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत असलेल्या शेतकऱ्यांचं 2 लाख रुपयापर्यंत कर्ज माफ करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. याचबरोबर जे शेतकरी नियमितपणे आपल्या पीक कर्जाची परतफेड करत आहेत अशा शेतकऱ्यांना 50,000 रुपयापर्यंत प्रोत्साहनपर अनुदान देण्यासाठी सुद्धा आजच्या अर्थसंकल्पामध्ये मंजुरी दिली. मित्रांनो, याच्या संदर्भातील एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये अभ्यास गट समितीचा अहवाल येणार आहे. तो अहवाल आल्यानंतर कोणते शेतकरी याच्यामध्ये पात्र असतील, काय निकष लावले जाणार आहेत हे या ठिकाणी ठरवलं जाणार आहे. याचबरोबर याच्या अंतर्गत प्रोत्साहनपर अनुदान दिले जात असताना कोणत्या वर्षाची अट लावली जाणार आहे हे सुद्धा त्यावेळेस स्पष्ट होईल आणि याच्या संदर्भातील GR देखील पुढे निर्गमित केले जातील. परंतु कर्जमाफीच्या संदर्भात बजेटमध्ये घोषणा होणं ही अतिशय गरजेची बाब असते आणि आज अखेर या योजनेची, या कर्जमाफीची घोषणा करण्यात आलेली आहे. राज्यातील 2 लाख रुपयापर्यंत थकीत असलेल्या शेतकऱ्यांना आणि नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना एक मोठा दिलासा आजच्या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून मिळाला आहे. मित्रांनो, याच्या संदर्भातील जे काही डिटेलली अपडेट याचे GR येतील ते आपण सविस्तरपणे जाणून घेऊयात. भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह. धन्यवाद.